पंतप्रधान मोरोपंतांनी राजांना 8,000 होणांचं स्नान घातल्यानंतर राजसिंहासनाच्या खाली असलेल्या जोत्यावर गागाभट्ट, संभाजीराजे, प्रधान, मोरोपंत बसले. सारा दरबार खडा होता. मानाप्रमाणे सारे सरदार राजांना नजराने अर्पण करीत होते. राज नजराण्याचा स्वीकार करीत होते. अचानक त्यांची नजर एका उंचावलेल्या हाताकडे गेली. इंग्रज वकील आगजिण्यान हात उंचावून राजांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबरोबर दुभाषा नारायण शेन्वी आला होता. राजाने त्या दोघांना सामोरे आणण्याची आज्ञा केली. ऑक्झिडन समोर आला. अनेक गोष्टी राजांना नजर केल्या आणि त्यात एक विलायती खुर्ची होती. ती खरीच हिरेजडित शिरपेत, 2 हिरेजडित सलकडी, 3 तेजस्वी मोती आणि 1 हिऱ्यांची अंगठी होती. ऑक्झिडनला मानाचा पोशाख देऊन राजाने नजराण्याचा स्वीकार केला. राजे आता देवदर्शनाला जाणार होतं. होळी चौकात सारा लावाजमा सिद्ध झाला. राजांचा ऐरावत पाठीवर सुवर्ण आंबडे घेऊन झुलत उभा होता. सोन्या रुपयाच्या अलंकाराने आणि भरजारी होळीने सजला होता. राजा अंबारीत बसलो होतं. सरसेनापती हंबीरराव मोहिते सुवर्णकुश घेऊन महत्वाच्या जागी होते. मागे खवाशीत मोरोपंत प्रधान सोन्याच्या मुठीचे मोर्चेले राजांवरती ढाळीत होते. राजांची मिरवणूक निघाली. असंख्य तुतार्यांचा नाद उठला. राजांच्या जयघोषात मिरवणूक सरकू लागली. सारे सरदार राजांच्या मागून चालत होते. पुढं अस्वदल चालत होतं. मोर्चेले अब्दागीर राजांच्यावर धरली गेली होती. मिरवणूक पेटेत आली. आनंदाने बेवसून नागाप्पासाठी राजांवरून मोहरांची उधळण करीत होता. गुलाल उधळी तो मिरवणुकीत सामील झाला आणि दुतर्फा घरांच्या माड्या बायाबापड्यांनी भरल्या होत्या. राजांना पाहून हात जोडले जात होते आणि वाद्य गजरात राजे जगदीश्वर दर्शन घेऊन माघारी आले. वाड्याच्या दरवाजाशी लिंब लावून उतरले गेले. राजांनी वाड्यात प्रवेश केला आणि अलकाबांचे पुकारले जात होते. जिजाऊसाहेब आपल्या महालात बसल्या होत्या. मनोहरी धावत आली. तिने सांगितलं, राजा वाड्यात आले. काही क्षणात दुसरी दाशी धावत आली. राज सदर ओलांडून येत आहे. नव्या दाशीने वार्ता आणली. राजा अष्टकोनी महालाजवळ आले. राजा नजीक येत असल्याची बातमी कळत असता अलकाबाचे पुकार कानावर आले. बादम बा मुलाहिजा, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. आणि जिजाऊसाहेब बेचैन झाल्या. गडबडीने उठत विचारलं, पुतळा, अरे बसायचं की उठायचं? अरे छत्रपती झालाय ना तो. अरे तोच तर राजे राजमहालाच्या दारी प्रकटले. शांत पावलं टाकीत राजा जिजाऊसाहेबांच्या जवळ केलं. अत्यंत नम्र भावाने त्यांनी आईंच्या पावलावरती मस्तक ठेवलं. शिवबा, राजे उठले. जिजाऊसाहेबांना त्यांनी बळेच बैठकीवर बसवलं आणि मोरोपंतांच्याकडे पाहताच मोरोपंत पुढे झाले. त्यांच्या हातात आच्छादित तबक होतं आणि आच्छादन दूर करतात या तबकात असलेली अत्यंत तलब मलमरी जरी अवसरी नजरेत आली. राजा सदगतीत झालं. त्यांनी हात जोडला. मासाहेब, आम्ही आपल्या पदराखाली लहानाचे मोठं झालो. आपल्या आशीर्वादाने आजचा दिवस दिसला. हाती सत्ता असली, पुरतीचं दान केलं असतं तरी ते अपुरं पडावं ही आपली योग्यता. एक धर्मविधी म्हणूनची वस्त्र आपल्या चरणी आम्ही वाहतो, त्यांना हात लावा. मोरपंतांनी तबक पुढे केलं. जिजाऊसाहेबांनी तबकाला हात लावला. ओठ थरथरत होतं. डोळं बावरं बनलं होतं. तबक सरकवून त्यांनी राजांना जवळ ओढलं. राजांची मिठी जिजाऊसाहेबांच्या भोवती पडली. डोळ्यांतून अश्रू झरत असतानाही राजा म्हणत होतं, मासाहेब शांत व्हा, शांत व्हा. काही क्षणात जिजाऊसाहेब स्थिरावले. डोळं पुसीत म्हणाला, शिवबा, काय वाटलं? काय वाटतं ते कसं सांगू? अरे कधी वाटलंच नव्हतं हा दिवस बघायला मिळेल. म्हणून तुला माहीत नाही, तुझा जन्म शिवनेरीवर झाला. तेव्हा भविष्य वर्तवायला शास्त्री आले. त्यांना मी काय म्हणाले माहीत आहे? राजांनी नकारार्थी म्हणाले. जिजाऊसाहेब म्हणाले, मी म्हणाले, शास्त्री भाऊ, हा पोटात असता ही संकट आली. आता या पोराच्या पायगुणाने काय धिंडावणे निघणार आहेत ते सांगा. तर शास्त्री म्हणाले, मासाहेब, साक्षात सूर्यफुटी जन्माला आला. हा जन्मांतरीचे मांग फिरी आणि त्या शास्त्रांचं भविष्य खरं ठरलं. बघ, जगल्याचं सार्थक झालं. मरायला मोकळीक झाली. मासाहेब, असं बोलू नका. अरे भिवू नको, अशी मी मरायची नाही. तुझी सावली बोलूनच आले ना. अरे 1000 मरण भोगून अगदी घट्ट झाले बघ. मासाहेब, खोटं नाही. आजवर तुला कधी सांगितलं नाही. तू स्वराज्याचा डाव मांडलास. हरघडी संकटात उडी घ्यायचास. मी आशीर्वाद द्यायची. अफजल, शास्ताखान, आग्रा अनेक मोहिमा तू केलास. एकटं गडावर बसून राहायचं. देवापुढं धरणं धरायचं. सुखरूप असल्याचं कळेपर्यंत जीवात जीव नसायचा. नित्याचं मरण भोगताना जीव थकून जायचा. वाटायचं हे सोसण्यापेक्षा जगू नये, मरून जावं. मासाहेब, राजाने जिजाऊसाहेबांना मिठी घातली. त्यांचं डोळं भरून आलं. मासाहेब, असं बोलू नका. आता काही सोसावं लागणार नाही. तसं झालं तर आमच्या छत्रपती पदाला अर्थच राहायचा नाही आणि सिंहासनापेक्षाही आईच्या मिठीने आळी भारावून राजमहालावर आलं आणि राजसदरेच्या मंडपातून गाण्याचे मात्र सूर उठत होतं.